पर्यटन स्थळ माझी पर्यटनाच्या निमित्तानं धबधबे बघण्याच्या करता, पाणी कसं पडतं ते बघण्याच्या करता बऱ्याच नागरिकांना, मुलामुलींना उत्साह असतो। माझं प्रशासनाच्या वतीनं, सरकारच्या वतीनं त्यांना आव्हान आहे की बाबांनो, 2 दिवस अजिबात तिकडे जाऊ नका। त्याला बंदी आम्ही केलेली आहे। 2 दिवस 48 तास आम्ही ते पूर्ण बंद ठेवलं। 48 तासांनी त्यावेळेसची पावसाची परिस्थिती काय राहील आणि तिथे एकंदरीत धबधब्याची परिस्थिती काय राहील, माणसांना ते सुरक्षित आहे का असुरक्षित आहे ते बघून त्याबद्दलचा निर्णय 2 दिवसांनी घेण्यात येईल। लवासाला मात्र वरचा मलबा हा मोठ्या प्रमाणावर खाली आलाय आणि त्याच्यातले काही बंगले पण त्याच्यामध्ये, बंगल्यावर पण मलबा आलेला आहे। तिथं पण आपली टीम गेलेली आहे। ते प्रयत्न करतायत, सगळे अंदाज व्यक्त करतायत। काही जण म्हणतात की तिथं 3 लोक अडकलीत, परंतु एवढा मलबा आहे लोकांना पुढेही जाता येत नाही। बऱ्याचशा ठिकाणी लवासा मधले रस्ते हे तिकडच्या भागातले जात असतानाचे काही वाहून गेलेले आहेत। आता तिथं पीडब्ल्यूडीची लोक पण जाण्याचा प्रयत्न करतायत। काही जण तिथं गेलेले आहेत मोटरबाईक वरून, काही इतर पण कार्यकर्ते गेलेले आहेत। तिथं मात्र अशा प्रकारची परिस्थिती आहे। आम्ही प्रयत्न करतोय की त्याच्यामध्ये जर कोणी अडकलेला असेल तर त्याला कसं लवकरात लवकर बाहेर काढता येईल अशा प्रकारचा सरकारचाही प्रयत्न आहे आणि प्रशासन पण त्या पद्धतीनं अलर्ट म्हणून काम करत आहे। दुसरी गोष्ट, भिडे पूल शेजारी पुलाची वाडी येथे 3 युवकांना शॉक बसून ते मयत झालेले आहेत। त्यांना आपण सह्याद्री हॉस्पिटलला नेलेलं होतं, उपचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। त्यांचं ते गाडी असतात म्हणजे बुर्जी च्या संदर्भामध्ये अंडा बुर्जी अशा प्रकारचे स्टॉल आणि बुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या करता ते गेलेले होते। आम्ही राजेंद्र पवार म्हणून आमचे चीफ इंजिनियर महावितरणचे, त्यांना विचारलं, ते म्हणले पाणी ज्यावेळेस वाढायला लागलं त्याच वेळेस आपण तिथलं लाईटचं बंद करून टाकलेली होती, विजेचं कनेक्शन बंद केलेलं होतं। आमचा अंदाज आहे की ह्यांनी अनधिकृत विजेचं कनेक्शन कुठून तरी एकदा आकडा टाकून किंवा कुणाच्या तरी जिथं चालू होतं तिथनं घेतलेलं होतं आणि त्याच्यामुळे अभिषेक घाणेकर, आकाश माने, शिवा परिहार हा नेपाळी कामगार होता 18 वर्षाचा, आकाश माने 21 वर्षाचे होते, अभिषेक घाणेकर 25 वर्षाचे होते, पुलाची वाडी डेक्कनच्या परिसरातले राहणारे। ह्या तिघांचा मात्र दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या विजेचा शॉक लागल्याने आणि डॉक्टरांनी तिथं उपचार करत असताना शेवटी त्यांना मृत घोषित केलेलं आहे। त्याचबरोबर काही भागातली वाहतूक आम्ही बंद केलेली आहे की तिथनं आताच्या काळामध्ये लोकांनी जाणं येणं धोक्याचं आहे, म्हणून ते रस्ते आपण बंद केलेले आहेत।